नमस्कार मंडळी. आजच्या या भन्नाट आणि एकदम ऊर्जावान सादरीकरणात तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण थ्रोबॉल या जबरदस्त खेळाची सविस्तर माहिती घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष? तर हे सादरीकरण 100% युनिक आहे. आपण इथे डॅली 3 किंवा इमेजन सारख्या अल्ट्रा रिअलिस्टिक तंत्रज्ञानाचा वापर करून एकदम कॉमिक बुक स्टाईलमध्ये म्हणजे बोल्ड आउटलाईन्स आणि सिनेमॅटिक अँगल्ससह ही माहिती पाहणार आहोत. कलर थिअरी आणि हाय व्हिजिबिलिटी ग्राफिक तत्वांचा वापर केल्यामुळे हा खेळ समजून घेणं खूपच सोपं आणि तितकंच मनोरंजक होणार आहे. जनहिताची ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि ती एकदम व्हायरल व्हावी, हाच यामागचा उद्देश आहे. चला तर मग आजच्या या गाईडची रूपरेषा पटकन पाहून घेऊया. सगळ्यात आधी आपण मैदान आणि संघाची रचना पाहणार आहोत. त्यानंतर खेळाचे आवश्यक नियम समजून घेऊ. मग सर्व्हिंग आणि गुण कसे मिळवायचे ते पाहू आणि शेवटी या भन्नाट खेळाचे फायदे काय आहेत यावर चर्चा करू. सुरुवात करूया पहिल्या विभागापासून, मैदान आणि संघाची रचना. प्रत्यक्ष खेळाच्या मैदानाची आखणी नक्की कशी असते ते आपण समजून घेऊया. आता थ्रोबॉलचं मैदान बघितलं तर ते एकदम चमकदार, उच्च कॉन्ट्रास्ट असलेल्या हिरव्या रंगाचं असतं आणि त्यावर पांढऱ्या शुभ्र रेषा अतिशय ठळकपणे उठून दिसतात. हे काही फक्त दिसायला छान वाटावं म्हणून केलेलं ग्राफिक डिझाईन नाहीये, तर प्रत्यक्ष खेळताना खेळाडूंना सीमारेषा अगदी स्पष्ट दिसाव्यात म्हणून केलेली ही एकदम परफेक्ट व्यवस्था आहे. मैदानाची लांबी असते 18 मीटर आणि रुंदी असते 12 मीटर. 18x12 हा आकडा लक्षात ठेवायला अगदी सोपा आहे, हो ना? एवढं मोठं मैदान खेळाडूंना मुक्तपणे हालचाल करण्यासाठी पुरेसा वाव देतं आणि खेळाचा वेग कायम राखण्यासाठी ते एकदम योग्य आकाराचं असतं. आता हे पहा, हा खेळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी कसा अनुकूल बनवलाय ते इथून लक्षात येईल. मुले आणि पुरुषांसाठी नेटची उंची 2.2 मीटर असते, तर मुली आणि महिलांसाठी ती बरोबर 2 मीटर ठेवली जाते. आणि हो, लहान मुले खेळत असतील तर त्यांच्यासाठी नेटची उंची आणखी कमी केली जाते. म्हणजे कसं, प्रत्येकाला खेळात सहज सहभागी होता आला पाहिजे आणि निखळ आनंद घेता आला पाहिजे, हाच तर खरा उद्देश आहे. पुढचा अत्यंत महत्त्वाचा आकडा आहे 7. होय, प्रत्येक संघाला मैदानावर एका वेळी फक्त 7 खेळाडू उतरवण्याची परवानगी असते. कल्पना करा, लाल आणि निळ्या रंगाचे चमकदार स्पोर्ट्स टी शर्ट्स घातलेले 2 संघ जेव्हा एकमेकांसमोर उभे असतात ना, तेव्हा तो कलर थिअरीचा म्हणजे रंगसिद्धांताचा एकदम अचूक वापर ठरतो. यामुळे संघ अगदी सहज ओळखता येतात आणि मैदानावरील ऊर्जा अनेक पटींनी वाढते. हे 7 खेळाडू नुसतेच कुठेही उभे राहत नाहीत बरं का. त्यांची एक विशिष्ट रचना असते. पुढच्या रांगेत 3 खेळाडू उभे असतात, जे खास करून आक्रमक म्हणजे अटॅकर्स म्हणून खेळतात. त्यांचं मुख्य काम म्हणजे चेंडू वेगाने प्रतिस्पर्ध्याच्या कोर्टमध्ये फेकणे. आणि मागच्या रांगेत 4 बचावपटू म्हणजेच डिफेंडर्स असतात, जे वेगाने येणारा चेंडू चपळाईने अडवतात. या 7 जणांपैकी एकाच्या हातावर कर्णधाराचा बँड असतो, जो संपूर्ण संघाचं नेतृत्व करतो आणि मैदानावरील प्लॅनिंग ठरवतो. चला आता वळूया दुसऱ्या विभागाकडे. खेळाचे आवश्यक नियम. खेळ वेगवान आणि फेअर कसा राहील हे आता आपण पाहणार आहोत. कोणताही खेळ कडक नियमांशिवाय पूर्ण होतच नाही. थ्रोबॉलमध्ये वेळेचं भान ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, चेंडू दोन्ही हातांनी पकडणे आणि अवघ्या 3 सेकंदात तो नेटवरून दुसऱ्या बाजूला फेकणे याला योग्य खेळ म्हणतात. पण जर चेंडू 4 सेकंद किंवा त्याहून अधिक काळ धरून ठेवला तर ती थेट पेनाल्टी मानली जाते आणि खेळ तिथेच थांबतो. म्हणजे इथे त्वरित निर्णय घेण्याची गती आणि एकाग्रतेची खरी परीक्षा असते. आणखी एक भन्नाट नियम सांगतो, फक्त 3 पासचा नियम. एकाच खेळाडूला पूर्ण वेळ चेंडू स्वतःकडे ठेवता येत नाही. म्हणजे असं समजा की एका खेळाडूने चेंडू पकडला तर तो आपल्या दुसऱ्या सहकार्याकडे देतो, मग दुसरा तो तिसऱ्याकडे देतो आणि आता मात्र या तिसऱ्या खेळाडूला तो चेंडू नेटवरून पलीकडे फेकावाच लागतो. एकाच खेळाडूला वर्चस्व गाजवता येत नाही. थोडक्यात सांगायचं तर इथे टीमवर्क किंवा संघभावना असल्याशिवाय खेळ पुढे जातच नाही. नेटच्या बाबतीतही नियम खूप कडक आहेत. चेंडू फेकताना नेहमी मध्यभागापासून सुरक्षित अंतरावर उभं राहायचं. जर का आक्रमकतेच्या भरात चुकून जरी हाताचा नेटला स्पर्श झाला तर तो नेट फाऊल ठरतो आणि पेनल्टी मिळते. त्यामुळे वेगाने खेळतानाही स्वतःच्या शरीरावर कसं नियंत्रण ठेवायचं हे या खेळातून मस्त शिकायला मिळतं. आता आपण तिसऱ्या भागात आलोय, सर्व्हिंग आणि गुण मिळवणे. म्हणजेच सामना नक्की जिंकायचा कसा ह्याच्या एकदम रोमांचक यंत्रणेकडे आपण वळतोय. प्रत्यक्ष सामन्यादरम्यान खेळाची सुरुवात कशी होते? तर प्रत्येक सर्व्ह ही नेहमी एकदम मागच्या सीमारेषेच्या म्हणजेच बाउंड्री लाईनच्या पाठीमागूनच केली पाहिजे. इथे खेळाडूला चेंडू उंच धरावा लागतो आणि मग तो संपूर्ण मैदानाच्या पलीकडे फेकावा लागतो. यासाठी प्रचंड शारीरिक ताकद आणि अचूक अंदाज लागतो.
त्यामुळे सुरुवातच एकदम स्फोटक आणि ऊर्जावान होते. आणि सगळ्यात मनोरंजक गोष्ट म्हणजे गुण कसे मिळवायचे. तर बघा, एक गुण मिळवण्यासाठी तुमचा चेंडू प्रतिस्पर्धेच्या मैदानात त्या अतिशय ठळक पांढऱ्या सीमारेषांच्या पूर्णपणे आत पडला पाहिजे. जर तो रेषेच्या किंचितही बाहेर गेला तर 0 गुण. म्हणूनच सुरुवातीला आपण म्हणालो होतो ना, त्या हाय व्हिजिबिलिटी पांढऱ्या रेषा फक्त सजवायला नाहीत, तर त्या संपूर्ण खेळाचा निकाल ठरवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. चला तर मग शेवटच्या म्हणजे चौथ्या विभागाकडे येऊया, खेळाचे फायदे. थ्रोबॉल का खेळला पाहिजे आणि तो का महत्त्वाचा आहे ते आत्ता पाहूया. हा काही फक्त मैदानावर खेळला जाणारा खेळ नाहीये बरं का. थ्रोबॉल हा शरीर आणि मनाचा परिपूर्ण विकास करणारा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे याने शरीर मजबूत बनतं. दुसरा म्हणजे एकमेकांवर अवलंबून राहण्याची सवय लावून हा टीमवर्क किंवा सांघिक भावनेला जबरदस्त प्रोत्साहन देतो. तिसरी गोष्ट, तुमची जलद प्रतिक्रिया देण्याची क्षमता वाढते. तो 3 सेकंदाचा आणि 3 पासचा नियम आठवतोय ना. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे तुमचा वैयक्तिक आत्मविश्वास खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो. या सगळ्याचा सारांश एकाच वाक्यात सांगायचा झाला तर तो असा असेल: थ्रोबॉल खेळा, तंदुरुस्त रहा. आरोग्य उत्तम राखण्याचा, सक्रिय राहण्याचा आणि एक आनंददायी खेळकर वृत्ती जपण्याचा हा एक एकदम बेस्ट मार्ग आहे. या खेळातून मिळणारी ही सकारात्मक ऊर्जा फक्त मैदानापुरती मर्यादित राहत नाही, तर ती तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूतून दिसून येते. सादरीकरणाच्या शेवटी तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. काय वाटतं तुम्हाला? स्थानिक मैदानांवर थ्रोबॉल खेळून आपला समाज अधिक मजबूत, निरोगी आणि आत्मविश्वासी बनवण्याची वेळ आता आली आहे ना? नक्कीच आली आहे. जर तुम्हाला आमचं हे रंगीबेरंगी, हाय एनर्जी आणि माहितीपूर्ण सादरीकरण आवडलं असेल तर ही माहिती सर्व नागरिकांपर्यंत नक्की पोचवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, विद्यार्थी मित्र, गरुडा अकॅडमी PCMCच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग एकत्र मिळून ज्ञान आणि आरोग्याचा हा संदेश व्हायरल करूया.